स्थलांतर. नेहा आपल्या आई वडिलांबरोबर नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती. नेहाच्या वडिलांना म्हणजेच मंगेशला त्यांना हवा होता तसा आणि त्यांच्या किमतीमध्ये एक चांगला फ्लॅट मिळाला होता. नेहा बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला होती. नेहाचे वडील मंगेश एका खाजगी कंपनीमध्ये मॅनेजर होते आणि नेहाची आई नम्रता ती सुद्धा एका खाजगी कंपनीमध्ये सिनियर अकाउंटंट होती. तिघही नव्या फ्लॅटमध्ये येऊन खूप खुश होते. नेहाला तर तिची अशी स्वतःची पर्सनल रूम मिळाली होती, त्यामुळे ती तर जरा जास्तच खुश होती. घरातल्या वस्तू आवरण्यासाठी मंगेशने आणि नम्रताने सुट्टी घेतली होती. घर आवरण्यात पूर्ण दिवस निघून गेला होता, त्यामुळे तिघही खूप दमले होते. म्हणून त्यांनी रात्रीचं जेवण बाहेरून ऑर्डर केलं होतं. जेवण झाल्यानंतर तिघही दमल्यामुळे गाढ झोपी गेले होते. मध्यरात्री अचानक काहीतरी पडण्याच्या आवाजाने नेहाला जाग आली. नेहाने झोपेतून उठून आपल्या बेडरूमची लाईट लावली, पण बेडरूममध्ये तिला काहीही दिसलं नाही. म्हणून तिने हॉलमध्ये जाऊन पाहिलं, तर हॉलमध्ये पण तिला काहीच दिसलं नाही. म्हणून ती आपल्या आईबाबांना विचारायला जाणार इतक्यात ती थांबली. तिला वाटलं की कदाचित आपल्याला झोपेत भास झाला असावा. उगाच आईबाबांना विनाकारण झोपेतून उठवायला नको, असं ती स्वतःशीच बोलली आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपली. सकाळी उठल्यानंतर तिघही आपापल्या कामासाठी निघून जातात. मंगेश आणि नम्रता ऑफिसला जातात आणि नेहा कॉलेजला जाते. नेहा दुपारी कॉलेजवरून घरी आल्यानंतर दुपारचं जेवण करून आपल्या रूममध्ये अभ्यासाची नोट्स काढत बसलेली होती. नेहाची वार्षिक परीक्षा पण जवळ आलेली होती. नेहा नोट्स काढण्यामध्ये एवढी व्यस्त होती की तिला 3 कधी वाजले हे समजलंच नाही. नेहाने घड्याळाकडे बघितलं आणि पुन्हा ती नोट्स काढण्यात व्यस्त झाली. नेहा नोट्स काढत असताना तिच्या मागे कोणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं. नेहाने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. नेहाला वाटलं थकव्यामुळे कदाचित आपल्याला भास झाला असावा. नेहाने नोट्स तशाच टेबलावर ठेवल्या आणि पॉवर नॅप घेण्यासाठी ती बेडवर जाणार इतक्यात किचनमधून भांडं पडण्याचा जोरात आवाज आला. म्हणून नेहा धावत किचनपर्यंत गेली आणि तिने पाहिलं तर जमिनीवर ग्लास पडलेला होता. तिने तो ग्लास उचलून स्टँडवर ठेवून दिला. ती विचार करू लागले की ग्लास कसा पडला असावा, कारण हवा येण्याची तर काहीच संधी नव्हती. किचनच्या खिडक्या पूर्ण बंद केलेल्या होत्या. नेहाने या गोष्टीचा जास्त विचार न करता ती सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली आणि रूममध्ये गेल्यावर तिने जे पाहिलं ते बघून ती शॉक लागल्यासारखी तिथेच स्तब्ध उभी राहिली, कारण तिचे बुक्स आणि नोट्स रूममध्ये अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पडलेले तिला दिसले. नेहाला काहीच कळत नव्हतं की हे कसं झालं. नेहा खूप घाबरली होती. नेहाने आपले पुस्तक उचलून टेबलावर ठेवलं. नेहाला काय करावं ते कळत नव्हतं. मग नेहाने आपली बेस्ट फ्रेंड तानियाला फोन केला आणि तिला झालेला सगळा प्रकार सांगितला. तानियाने नेहाला आपल्या घरी बोलावून घेतलं. नेहा तानियाच्या घरी गेली, पण नेहा अजूनही खूप घाबरलेली होती. तानियाने नेहाला कसं बसं सावरलं. थोड्या वेळाने नेहा नॉर्मल झाली. दोघांच्याही मस्त गप्पा रमल्या होत्या. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. नेहा घरी जायला निघाली. खरे तर घडलेल्या प्रकारामुळे नेहाला घरी जाण्याची हिंमतच होत नव्हती, पण काहीही झालं तरी नेहाला तिच्या घरी येणं भागच होतं. कशीबशी नेहा हिंमत करून आपल्या घरी आली. तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजले होते. नेहा हॉलमध्ये सोफ्यावर डोकं टेकून डोळे बंद करून निवांत बसली होती आणि थोड्याच वेळात दाराची बेल वाजली. नेहाने दरवाजा उघडला. पाहते तर काय, दारावर तर कोणीच नव्हतं. नेहाने आजूबाजूला पाहिलं, पण तिला तिथेही कोणीच दिसलं नाही. नेहाने पटकन दरवाजा बंद केला. ती वळणार इतक्यात पुन्हा दाराची बेल वाजली. नेहा घाबरली होती. तिची हिंमत होत नव्हती पुन्हा दरवाजा उघडून पाहण्याची. तिच्या मनात 1000 प्रकारचे विचार येऊ लागले, पण नेहाने हिंमत करून दरवाजा उघडला आणि पुन्हा नेहाबरोबर तेच घडलं. दरवाजावर कोणीच नव्हतं. नेहा आता खूप घाबरली होती. तिला समजत नव्हतं की हे कोण करते तिच्याबरोबर. तिला काय करावं हेच कळत नव्हतं. तिने आपल्या आईला कॉल लावण्यासाठी मोबाईल उचलला आणि तेवढ्यात पुन्हा एकदा दाराची बेल वाजली.
त्या आवाजाने नेहा दचकली आणि तिचा मोबाईल हातातून खाली पडला. दाराची बेल कंटिन्यू वाजत होती, पण नेहा इतकी घाबरली होती की तिची दरवाजा उघडण्याची हिंमतच होत नव्हती. दाराची बेल वाजतच होती आणि शेवटी नेहाला कोणीतरी नेहा अशी दोनदा हाक मारली. पण या हाका नेहाला ओळखीच्या वाटू लागल्या, कारण त्या हाका नेहाच्या आईबाबांच्या होत्या. नेहाने धावत जाऊन दरवाजा उघडला आणि समोर आईबाबांना पाहून तिने आईला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. नम्रता आणि मंगेश नेहाला असं रडताना पाहून त्यांना काहीच कळत नव्हतं. नम्रता नेहाला विचारू लागली की काय झालं नेहा, तू का रडतेस, तुला कोणी काही बोललं का? असे अनेक प्रकारचे प्रश्न दोघेही नेहाला विचारू लागले, पण नेहा मात्र रडतच होती. थोड्या वेळाने नेहा शांत झाली आणि तिच्याबरोबर घडलेला सगळा प्रकार सांगू लागली. नेहाचं बोलणं ऐकून नम्रता आणि मंगेशला आश्चर्यच वाटलं. त्यांनी नेहाला सावरलं. नम्रताने नेहाला तिच्या रूममध्ये नेलं आणि तिला शांत झोपवलं. नम्रताला नेहाची खूप काळजी वाटू लागली. मंगेश नम्रताला धीर देत म्हणाला की आपण नेहाला 2 दिवसासाठी कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. नवीन घर असल्याने कदाचित तिला एकटं एकटं वाटत असेल आणि त्यामुळे तिला भास होत असतील. बाहेर फिरली तर तिला थोडं बरंही वाटेल. असं म्हणत दोघेही आपल्या रूममध्ये गेले. रात्रीचे 1 वाजला होता. नेहा निवांत झोपली होती. अचानक नेहाला अस्वस्थ वाटू लागलं म्हणून नेहा पाणी पिण्यासाठी उठली. ती पाणी पिणार तितक्यात तिच्या रूमचा दरवाजा आपणच उघडला. नेहा थोडी घाबरली, पण स्वतःचीच समजूत घालवून कदाचित हवेने दरवाजा उघडला असेल असं तिला वाटलं म्हणून ती दरवाजा बंद करायला गेली. दरवाजा बंद करणार तितक्यात तिच्या समोरून कोणीतरी हॉलमध्ये पळत जाताना तिला दिसलं. नेहाला सेकंदभरासाठी समजलंच नाही की काय झालं. नेहाची हिंमत होत नव्हती पाहण्याची, पण नेहाने हॉलमध्ये जाऊन पाहिलं तर तिथे तिला कोणच दिसलं नाही. नेहा स्वतःशीच बडबडू लागली, हे काय होतंय माझ्यासोबत, हे कसले भास होत आहेत मला. असं म्हणत नेहा मागे फिरली आणि तितक्यात तिच्या कानावर एक हाक ऐकू आली, नेहा, नेहा. नेहा घाबरून तिथेच स्तब्ध उभी राहिली. नेहाला आवाजच ऐकून घाम फुटला होता. तरीही नेहाने हिम्मत करून त्या हाकेला आवाज दिला, कोण आहे? पण नेहाच्या या प्रश्नाला कसलाच प्रतिसाद आला नाही. नेहाने मागे वळून पाहिलं तर तिला तिथे कोणीच दिसलं नाही. पुन्हा एकदा नेहाला नेहा अशी हाक ऐकू आली. नेहा आता प्रचंड घाबरली होती. नेहा मागे न वळता जीव मुठ्ठीत घेऊन ती सरळ आपल्या रूममध्ये गेली आणि रूमचा दरवाजा बंद केला. नेहा मागे फिरताच तिच्या बेडच्या कोपऱ्यात तिला एक मुलगी उभी दिसली. ती मुलगी नेहाकडे एक टक लावून बघत होती. नेहाला काहीच कळत नव्हतं. ती मुलगी कोण आहे आणि तिच्या रूममध्ये काय करते. नेहा त्याला विचारणार तितक्यात ती मुलगी नेहाच्या समोर येऊन उभी राहिली. नेहा दचकली आणि पाहता पाहता त्या मुलीचं रूप खूपच भयानक होऊ लागलं. विखुरलेले केस, सडलेला चेहरा, पांढरे पडलेले डोळे आणि तिचं ते विचित्र हसणं पाहून नेहा किंचाळली आणि बेशुद्ध पडली. नेहाचं किंचाळणं ऐकून नम्रता आणि मंगेश झोपेतून दचकन उठले आणि धावत धावत नेहाच्या रूममध्ये आले. नेहाला बेशुद्ध पाहून तेही घाबरले. नेहाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होते, पण नेहा शुद्धीत येण्याचं नावच घेत नव्हती. शेवटी नेहाला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर नेहाचे उपचार करत होते. थोड्याच वेळात उपचार करून झाल्यावर डॉक्टरांनी नम्रता आणि मंगेशला काळजी करायचं काहीच कारण नाही, नेहा आता ठीक आहे, थोड्याच वेळात ती शुद्धीत येईल. मंगेश डॉक्टरांना विचारतो की नेहाच्या बेशुद्ध होण्याचं कारण काय आहे. तेव्हा डॉक्टर मंगेशला बोलतात, कदाचित तिच्याबरोबर एखादी धक्कादायक गोष्ट घडली असावी, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. पण तुम्ही काळजी नका करू, डोंट वरी, ती होईल ठीक. असं सांगून डॉक्टर तिथून निघून जातात. नम्रता आणि मंगेश नेहाच्या काळजीत बसलेले असतात आणि बघता बघता त्यांचा डोळा लागतो. थोड्याच वेळात नेहा शुद्धीत येते आणि आई अशी हाक देते.
नेहाची हाक ऐकून नम्रता आणि मंगेश उठतात. नम्रता नेहाला विचारू लागते, तू ठीक आहेस का? हा, बरी आहेस ना तू? वगैरे वगैरे. नेहा डोळ्यांनीच मी ठीक असल्याचा इशारा करते. मंगेश डॉक्टरांना बोलावून आणतो. डॉक्टर नेहाला चेक करतात. नेहा आता ठीक आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता असं सांगून डॉक्टर जातात. नम्रता नेहाला तू बेशुद्ध कशी पडलीस, काय झालं होतं तुझ्याबरोबर असा प्रश्न जेव्हा विचारते तेव्हा नेहाला तिच्याबरोबर घडलेला प्रकार आठवतो आणि ती ढसाढसा रडू लागते. नम्रता तिला शांत करते. तू आराम कर असं सांगून नम्रता आणि मंगेश तिच्या रूममधून बाहेर जातात. मंगेश नेहाचे डिस्चार्ज पेपर तयार करतो आणि नेहाला घरी न्यायला निघतो. पण नेहा घरी जायला नकार देते. ती प्रत्येक वेळी हेच बोलत असते की मी त्या घरी जाणार नाही. म्हणून मंगेश नेहाला फोर्स करत नाही. तो नम्रताला आणि नेहाला आईच्या म्हणजे नेहाच्या आजीच्या घरी पाठवतो. मंगेश काही कामासाठी घरी येतो आणि थकल्यामुळे त्याच्या बिल्डिंग खाली असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पीत बसतो. तेव्हा टपरीवाला रामू मंगेशच्या मुलीची चौकशी करतो. मंगेश ती ठीक आहे, तिला आता आजीकडे पाठवलं असं सांगतो. तेव्हा रामू मंगेशला विचारतो का त्या इथल्या घरी का नाही आल्या. त्यावर मंगेश त्याला बोलतो, काल रात्री नेहाबरोबर काहीतरी अघटित घडलं त्यामुळे ती खूप घाबरली. पण विचारल्यावर नेहा आम्हाला काहीच सांगत नाहीये. तिला काय विचारलं तर ती खूप घाबरते आणि फक्त रडते. हा ऐकून रामूच्या चेहऱ्याचा रंग चढतो. मंगेश रामूला विचारतो, काय झालं रामू, तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडाला. रामू मंगेशला काही नाही साहेब, असंच ते असं म्हणून टाळतो. पण मंगेश रामूवर ओरडतो, काय झालं रामू, जे काही असेल ते खरं खरं सांग ना. रामू घाबरत घाबरत मंगेशला सांगतो, साहेब तुम्हाला या गोष्टीवर विश्वास आहे की नाही माहिती नाही. त्यावर मंगेश त्याला विचारतो, म्हणजे साहेब असं म्हणतात की फ्लॅट नंबर 503 मध्ये अजूनही दिव्याची आत्मा आहे. त्यावर मंगेश बोलतो, काय, कोण दिव्या. हो साहेब, त्या फ्लॅटमध्ये जेवढे पण येऊन गेले त्यांना सगळ्यांना ह्याच गोष्टीचा वाईट अनुभव आलेला आहे. साहेब मला वाटतं तुम्ही पण इथून लवकर निघा. मंगेश रामूला बोलतो, मला नीट सांगशील का नक्की काय झालंय ते. 3 वर्षापूर्वी त्या फ्लॅटमध्ये तुमच्याच सारखं एक जोडपं राहायला आलं होतं. सुधीर आणि रमा नाव होतं त्यांचं. त्यांनाही नेहाच्या वयाची एकुलती एक मुलगी होती. तिचं नाव दिव्या होतं. पण असं म्हणतात की तिचा स्वभाव थोडा जरा विचित्र होता साहेब. तिचं कोणाशी पटायचं नाही. स्वतःच्या आईबाबांशी पण भांडत बसायची. कॉलेजमध्ये पण तिचे मित्र मैत्रिणीबरोबर पटत नव्हतं. तिच्या आई वडिलांनी दिव्याच्या उपचारासाठी खूप पैसा खर्च केला, पण त्याचा दिव्यावर काहीच परिणाम झाला नाही. एक दिवस असं झालं की त्या गोष्टीचा दिव्याच्या आई वडिलांना खूप मोठा धक्का बसला. असं समजलं होतं की दिव्याचं अनिकेत नावाच्या एका मुलाबरोबर प्रकरण चालू होतं. पण दिव्या अनिकेतच्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह होती. ती प्रत्येक वेळी अनिकेतला प्रत्येक गोष्टीचं बंधन घालायची. तिच्या या अशा वागण्याने अनिकेत खूपच कंटाळला होता आणि तो तिला न सांगताच एक दिवस तिला सोडून निघून गेला. अनिकेत कुठे गेला हे कोणालाच माहिती नव्हतं. दिव्याला समजल्यानंतर तिला धक्का बसला. तिने अनिकेतला कॉल करण्याचा प्रयत्नही केला, पण अनिकेतचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. ही गोष्ट दिव्याला सहन झाली नाही आणि ती वेड्यासारखी वागू लागली. दिव्याची आई बाबांनी तिला कसंबसं सावरलं, पण दिव्या मनातून तुटली होती. दिव्याचं अनिकेतवर खूप प्रेम होतं, पण अनिकेतचं तिला सोडून जाणं सहन झालं नाही आणि ती नैराश्यामध्ये गेली. एक दिवस असं काही झालं की त्यांचा सगळ्यांनाच धक्का बसला साहेब. दिव्याने स्वतःला आपल्या रूममध्ये बंद करून घेतलं होतं आणि दिव्याने रात्री तिच्याच रूममधल्या फॅनला फास लावून घेतला. दिव्याच्या रूममध्ये काहीतरी पडण्याच्या आवाजाने सुधीर आणि रमा तिच्या रूममध्ये धावत गेले आणि दिव्याला पंख्यावर लटकलेला पाहून तेही तिथेच गार झाले. दिव्याच्या जाण्यानंतर रमा आणि सुधीरला त्या घरात मन लागत नव्हतं. म्हणून त्यांनी रूम विकून ते आपल्या गावी स्थायिक झाले. कदाचित नेहाच्या बाबतीत पण तेच घडलं असावं जे इतरांच्या बाबतीत घडलं.
मंगेश काहीच न बोलता सरळ तिथून नेहाकडे निघून येतो आणि नेहा तिच्याबरोबर घडलेला प्रकार तिच्या आजीला आणि नम्रताला सांगताना मंगेश ऐकतो. मंगेश नेहाच्या जवळ जातो आणि नेहाला मिठीत घेतो. थोड्या वेळाने मंगेश नम्रताला सगळं सांगतो. हे ऐकून नम्रताला पण विश्वास बसत नाही. पण आपल्या मुलीसाठी ते दोघेही रूम विकण्याचा निर्णय घेतात. मंगेश, नेहा व नम्रता बरोबर आपल्याच आईकडे सुखाने राहतो.